बोलायचं आहे म्हणून बोलायचं असं करायला गेलं तर संवेदनशील गोष्टीला एखाद्या विषयाला माहीत नसताना आपण त्याच्यावरती काय बोलू नाही. परंतु जर त्यांना काही शंका असेल तर चौकशी व्हायलाच पाहिजे ना. तर दादा एक चांगला माणूस होते तर ती चौकशी व्हायला पाहिजे. अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला, पण तेव्हापासून राजकारण मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे. अजितदादा यांचा नेमका घात झाला की अपघात झाला याबाबत अनेक सामान्य जनतेच्या मनात प्रश्न आहे. आणि त्यातच आता रोहित पवार यांनी जे काल एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये अनेक खळबळजनक असे त्यांनी त्या ठिकाणी आरोप केले. त्यांनी बोलत असताना सांगितलं की अजितदादा पवार अगोदर जे आहे प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी प्यायचे, परंतु नंतर त्यांनी जे आहे ते काचेच्या ग्लासमधून काचेच्या बॉटलमधून पाणी प्यायला सुरुवात केली. कारण प्लास्टिकच्या बॉटलमध्ये इंजेक्शनाने काही सोडता येतं, परंतु काचेच्या बॉटलमध्ये सोडणं शक्य नाही. त्यामुळे त्या ठिकाणी जे आहे तेव्हापासून अजितदादा पवार यांच्या मृत्यूबद्दल किंवा त्यांच्या अपघाताबद्दल वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. त्याचसोबत बोलत असताना रोहित पवार यांनी सांगितलं की अजित पवार यांच्या जवळच्या लोकांना ते नेहमी सांगत होते की तुमच्या म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे तुम्हाला लवकरच विमान घ्यावं लागेल कारण मी त्यामधून प्रवास करेल. परंतु त्या अगोदरच काय घडलं संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. अशा अनेक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी उलगडा केला. तर याबाबत जे आहेत मनोज जरांगे पाटील यांना देखील सवाल करण्यात आला. तर जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना त्या ठिकाणी सवाल करण्यात आला तर त्यांनी सरळ सांगितलं जर कुणाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल तर त्याची त्या ठिकाणी चौकशी व्हायलाच पाहिजे आणि चौकशी झालीच पाहिजे, योग्य काय तो न्याय मिळायलाच पाहिजे असं वक्तव्य त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.